गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. मराठवाड्यातील एका गावात जगन नावाचा एक भिकारी आपली मुलगी गौरी सोबत राहत होता. गौरीच्या आईचा मृत्यू गावात पसरलेल्या महामारीने झाला होता आणि जगनला डोळ्याने फारसे दिसत नसे. त्यामुळे त्याला कुठेही काम भेटत नसे. त्यामुळे मजबुरीने तो पोट भरण्याकरिता गौरीला सोबत घेऊन भीक मागू लागला. पण गौरीला भीक मागणं आवडत नसे. तिला शिकण्याची खूप आवड होती. जेव्हाही गौरी वडिलांसोबत गावात भीक मागण्यासाठी पाटलींच्या घरी जात असे तेव्हा तिचा मुलगा राजू अभ्यासाला बसलेला पाहून गौरीला स्वतःबद्दल खूप वाईट वाटत असे आणि त्याचबरोबर हे पाहून पाटलीन गौरीला ताना मारत असे. बबन्या, दारावर पुन्हा तोच भिकारी आला असेल तर त्याला काहीतरी शिळपाक भीक देऊन इथून जाण्यास सांग. गावात एकही दवाखाना नाही आणि या भिकारी लोकांची महामारी सारखी बिमारी जर माझ्या मुलाला झाली तर मी काय करणार? हे शब्द कानांवर पडताच दोघेही दुखी होऊन तिथून निघून गेले. तेव्हा गौरी म्हणाली, बाबा, गावातले सगळे लोक आपल्यापासून दूर का जातात? आपण खूप वाईट लोक आहोत का? मग वडील म्हणाले, अगं नाही पोरी, वाईटपणा तर आपल्या गरिबीत आणि यांच्या विचारात आहे. बाबा, एक दिवस मी डॉक्टर होणार आणि तुमच्या डोळ्याचाही इलाज करणार. तसंच या गावात एक दवाखाना सुद्धा उघडणार. पोरी, आपल्याला 2 वेळेची भाकरी मिळणं सुद्धा अवघड आहे. ही स्वप्न तर श्रीमंतांनीच पाहायची असतात. खरंच मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तेवढ्यात एका बाईने गौरीला आवाज दिला आणि बोलली, अगं गौरी, तू जर का आज आमचं टॉयलेट साफ करून दिलंस तर मी तुला 5 रुपये भीक देईन. गौरीने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टॉयलेट साफ करून दिलं. पण गौरीला हे काम करताना खूप वाईट वाटत होतं. तेव्हा गौरीने ठाम निश्चय केला की आता मी डॉक्टर होऊनच दाखवणार. गौरीने तिच्या वडिलांना एका मंदिराबाहेर रहीम चाच्याजवळ बसवलं आणि स्वतः काही दिवस खेळणी विकून पैसे कमावू लागली. आणि मग एक दिवस गौरी गावातील शिक्षिका रेणू दिदीला भेटली आणि गावातल्या सरकारी शाळेत शिकण्यासाठी जाऊ लागली. आता रोज गौरी शाळेतून आल्यानंतर खेळणी विकून पैसे कमावू लागली आणि आपल्या बाबांना सांभाळूही लागली. गौरीने रात्रभर जागून अभ्यास केला आणि नेहमी चांगले गुण घेऊन ती पास होऊ लागली. गौरीची हिंमत आणि जिद्द पाहून पाटलीन आणि गावातील लोक आश्चर्यचकित होऊन जगन आणि गौरीवर जळू लागले. ही भिकारीण आता शिक्षण घेऊन कोणती मोठी डॉक्टर कलेक्टर होणार आहे, मी पण पाहते. गौरी दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होऊ लागली आणि रेणू दिदी तिला अभ्यासामध्ये मदतही करू लागली. हळूहळू काळ बदलत गेला होता. गौरी आता मोठी झाली होती. आपल्या मेहनतीने आणि कष्टाने तिने शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील डॉक्टरीचं शिक्षण तसेच कॉलेजमध्ये दाखला मिळण्यासाठी गौरीने परीक्षा दिली आणि परीक्षेत ती टॉप सुद्धा झाली. ही बातमी ऐकून गौरीचे वडील आणि रेणू दिदी खूपच आनंदी झाले. बाबा, डॉक्टर की शिक्षण घेण्यासाठी मला स्कॉलरशिप मिळाली आहे. पण आता गौरीला बाबांना सोडून शहरामध्ये डॉक्टर के शिक्षण घेण्यासाठी जावं लागणार होतं. ती उदास झाली. हे पाहून रेणू दिदी म्हणाली, गौरी, तू अजिबात चिंता करू नकोस. इथे सगळं मी पाहून घेईन. तू फक्त शहरात जाऊन डॉक्टर होऊनच परत ये. गौरी शिक्षणासाठी शहरात गेली. बदलत्या काळानुसार आपलं स्वप्न साकार करण्यासाठी प्रगतीकडे वाटचाल करू लागली होती. खूप दिवस झाले होते पण गौरीची काहीच खबर नाही आली. काही वर्षानंतर गावात पुन्हा महामारीचा त्रास पसरला होता आणि गौरीचे बाबा आणि पाटलिनीचा मुलगा राजू हे सगळे आजारी पडले होते आणि ते शहराच्या ठिकाणी दवाखान्यात दाखल झाले होते. पण काही दिवसांपासून डॉक्टरच आले नाहीत. सगळे दुखी होऊन उदास मनाने देवाकडे प्रार्थना करू लागले. तेवढ्यात एका नर्सने बातमी दिली. नर्स म्हणाली, आता तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, कारण सरकारकडून शहरातील सर्वात मोठी डॉक्टर मॅडम तुमचा इलाज करण्यासाठी येतेय. ही बातमी ऐकून गावकरी आनंदी झाले. तेव्हा दवाखान्यासमोर एक मोठी कार येऊन थांबली आणि त्यातून एक डॉक्टरीन उतरली. गावातल्या सरपंचांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. जेव्हा डॉक्टरीन बाई आल्या तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्या डॉक्टर दुसऱ्या कुणीही नसून तीच भिकारी मुलगी गौरी होती. गौरीने आपल्या बाबांचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतला आणि मग सर्व गावकरी लोकांचा तिने उपचार करण्यास सुरुवात केली. गौरीच्या उपचारामुळे काही दिवसात सर्वांचा आजार बरा झाला. गौरीने आपल्या बाबांच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांना डोळ्याची दृष्टी परत मिळवून दिली. गौरीच्या मेहनतीने सर्व गाव पुन्हा एकदा महामारीसारख्या मोठ्या आजारातून मुक्त झाले. आणि तसेच पाटलीन व गावकऱ्यांना आपण गौरीवर केलेल्या अत्याचारावर पश्चाताप झाला. त्या सर्वांनी फुलांचा हार घालून गौरीच्या नावाचा जय जयकार केला आणि हे पाहून गौरीच्या बाबांना खूप अभिमान वाटला. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला असा बोध होतो की जर तुम्ही गौरीप्रमाणे मेहनत आणि दृढ निश्चयाने कष्ट केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.